अभिजित पाटील. अध्यक्ष नाही, महोदय, आता नाही. प्रस्तावावर मी तीनदा नाही अध्यक्ष आता नाही. महोदय, आपण अभिजित पाटील. 293 वरती बोलण्यासाठी मला संधी दिल्याबद्दल अध्यक्ष महोदय, मागच्या 4 दिवसापासून आपण बघितलं असेल तर गारपीट मोठ्या प्रमाणात झाली आहे. आता मंत्री महोदयांनी उत्तर दिले की त्या ठिकाणी गारपिटीचे पंचनामे होऊन त्या शेतकऱ्याला आज आमच्यातल्या द्राक्षाच्या बागा त्या ठिकाणच्या अक्षरशः झोपल्यात आणि मग अनेक उभ्या पिकांचं नुकसान झालंय. तर त्याचे तात्काळ पंचनामे होऊन त्यांना लवकरात लवकर मदत मिळणं अपेक्षित आहे. अध्यक्ष महोदय, सार्वजनिक विभागाच्या आरोग्याच्या माध्यमातून आज ग्रामीण रुग्णालय माडा आमचं अध्यक्ष महोदय, तिथं डायलिसिस सेंटरची आवश्यकता आहे. आज त्या ठिकाणी आमच्या आलेल्या रुग्णांची सोय होत नाही, ओपीडी मोठ्या प्रमाणात आहे आणि मग तिथं सोयी सुविधा देणं आवश्यक आहे. आज करकममध्ये आमच्या डॉक्टरांना राहायसाठी क्वार्टर नसल्यामुळं डॉक्टर तिथं भेटत नाहीत आणि त्याच्यामुळं अनेक वेळा रुग्णांचे हाल होत आहेत. तर त्या ठिकाणी ते 30 बेडचं 50 बेड मंजुरी झाली आहे, तर त्याला तात्काळ सुरू करणं आवश्यक आहे. शस्त्रक्रियेसाठी गोरगरिबांना शुल्क आकारलं जाते, याच्यामुळं अनेक त्या ठिकाणी गोरगरिबाला नाहक त्रास होतोय. तर त्या बाबतीत देखील महत्त्वाची गोष्ट आहे. गेल्या 1.5 वर्षापासून मनोरुग्णांच्या गोळ्याचा तुटवडा आहे. त्यामुळे आमच्या मतदारसंघातले काही मनोरुग्ण त्या ठिकाणी असे तसे फिरायला लागले, त्यामुळे त्यांना गोळ्या देणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, 1400 डॉक्टर आज राज्यामध्ये त्या ठिकाणी रिक्त पद आहेत आणि ती 1400 पदं भरणं आवश्यक आहे. भूलतज्ञ नसल्यामुळं अध्यक्ष महोदय, बाहेरून भूलतज्ञ आणावं लागतात. ऑपरेशनच्या वेळा पुढे गेल्या जातात, अनेक वेळा त्या ठिकाणी त्रास होतोय. आज आमच्या इथं गळती त्या ठिकाणी छताची गळती होती आहे आणि मग अस्वच्छता आणि त्या रुग्णालयाची अवस्था. आज टेंभुर्णीमध्ये आमचं ग्रामीण रुग्णालयाचं काम चालू आहे, परंतु ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला त्या ठिकाणी पुढचा निधी मिळत नसल्यामुळं आज ग्रामीण रुग्णालय आमचं त्या ठिकाणी अडचणीत आहे. तर त्याचं अंतिम टप्प्यात काम आलंय. त्याचं फर्निचर असेल, त्याचं ऑपरेशन थिएटर असेल, ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी आता आम्हाला तात्काळ त्या ठिकाणी निधीची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, PWDच्या माध्यमातून जो आमच्या इथं रस्त्याचे मेंटेनन्सची टेंडर 6,85,00,000 झाले, परंतु रस्त्याची कामं मात्र निष्कुट दर्जाची होत आहेत. काल खड्डे बुजवलेले, आज त्या ठिकाणी पुन्हा खड्डे पडत आहेत. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातल्या रस्त्याची मागणी PWD विभागाकडे त्या ठिकाणी आम्ही केली आहे. आज आमच्यातल्या परी ते वरवडे रस्त्याला 1.5 कोटी रुपये आणि खैराव मानेगाव रस्त्यासाठी 1.5 कोटी रुपये, आलेगाव गाराकोले त्या ठिकाणी, टेंभुर माळेगाव त्या ठिकाणी, उजनी होळे, त्याचबरोबर रोपळे तुंगत, करकम सांगवी, पटवर्धन कुर्ली बोसे, त्याचबरोबर करकम बार्डी, आमच्या अनेक रस्त्याची मागणी त्या ठिकाणी केली आहे, ती तात्काळ त्या ठिकाणी मंजूर व्हावी. याचबरोबर अध्यक्ष महोदय, PWD विभागाच्या माध्यमातून वैराग माढा रोड असेल, कोंढरा भाग असेल, मोडलीम असेल, मोडलीमचा वडा असेल, आज अनेक त्या ठिकाणी रस्त्याच्या बाबतीत अडचणी होत आहेत. आज करोळे कानापुरीचा जो ब्रिज आहे त्याच्यावरनं मुलांना त्या ठिकाणी होडीनं स्वतःचा जीव धोक्यात घालून जावं लागते. तर वाघोली वापेगाव त्या ठिकाणी करोळे कानापुरी यातला ब्रिज होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या ब्रिजसाठी आपण निधी देणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी पंढरपूरला रिंग रोडसाठी निधी दिला, त्यातला माझ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं निधी आला आहे. पुलाच्या कामासाठी दगडी पुलाच्या 45 कोटी रुपये, रेल्वेच्या फाटकाजवळ 33 कोटी रुपये, पिराची कुर्ली ते पाटी याला 25 कोटी, भटुंबरे ते पकालपूरला 20 कोटी, 123 कोटी रुपयेचा निधी मुख्यमंत्री महोदयांनी PWDमध्ये दिल्याबद्दल त्यांचं धन्यवाद मानतो. मोडलीममध्ये त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय, रेल्वेचा ट्रॅक आहे आणि जो उड्डाणपूल हायवेवर झाला आहे, त्या उड्डाणपुलाला ST खालून येत नाही आणि ST येत नसल्यामुळं या गावाची कनेक्टिव्हिटी तुटली आहे. एका बाजूला उमा कॉलेज आहे, शाळेची मुलं आहेत, त्यांना या रेल्वे ट्रॅक इकडे येत असताना जीवाचा धोका होतोय. म्हणून त्या नॅशनल हायवेच्या माध्यमातून तो ब्रिज त्या ठिकाणी एक अंडरपास देणं आणि इकडून मुलांसाठी एक वेगळा रेल्वेला अंडरपास देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर भटुंबरे चौकामध्ये उड्डाणपूल होणं, कारण वारीचा मोठा लोक येत आहेत, तर त्याच्यावर उड्डाणपूल होणं आवश्यक आहे. ते उड्डाणपूल महत्त्वाचं आहे, ते करावा. त्याचबरोबर टेंभुर्णी येथे काल झालेल्या रमजान सणासाठी ईदग्याची जागा नसल्यामुळं रस्त्यावरती त्या ठिकाणी टेंभुर्णीत नमाज पडावा लागला, तर ती जागा देणं आवश्यक आहे. PWD विभागाच्या माध्यमातून माढा शहरामध्ये तहसीलची इमारत त्या ठिकाणी भव्य अशी होती आहे, परंतु ती इमारत होऊन त्याला फर्निचर नसल्यामुळं ती इमारत आता आम्हाला त्या ठिकाणी कामात आणण्यासाठी आवश्यक आहे.
तर तात्काळ त्या ठिकाणी फर्निचर देणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय विखे पाटील साहेब इथं बसलेत. मंत्री महोदयांना त्या ठिकाणी वारंवार त्या ठिकाणी आम्ही विनंती केली की माझ्या मतदारसंघात उजनी हे धरण मोठ्या प्रमाणात आहे. उजनी धरण हे माझ्या मतदारसंघात आहे आणि मग तिथं सुरली असेल, उजनी असेल, टे असेल, आज आलेगाव गाव आहेत, ज्या रांजणी असेल, भीमानगर असेल, या गावांमध्ये त्या ठिकाणी अफवा उठली आहे की नोटीसी दिल्या गेल्यात आणि मग शेतकऱ्याची जमीन काढून घेणार. 2 लोकांचे हापकून त्या ठिकाणी अटॅकनं जीव गेलेत. परंतु अशा पद्धतीनं कुठली जमीन काढून घेऊ नये. ते शेतकरी कसून गरीब काबाड कष्ट करतायत. त्याचबरोबर भीमानगर आमची रांजणी जी ग्रामपंचायत आहे त्याची बांधकामं मोठ्या प्रमाणात रहिवासी आहेत. तर मंत्री महोदयांनी मला आश्वासन दिले की ती जागाच त्या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतला हँडओव्हर करू, जेणेकरून कुणाचंही घर पाडायची गरज पडणार नाही आणि ते अतिक्रमण आहे त्याच्याऐवजी ते नियमित करून दिलं जाईल. तर त्याचा लवकरात लवकर अध्यादेश मंत्री महोदयांनी काढावा अशी मी या निमित्तानं विनंती करतो. अध्यक्ष महोदय, काल आपण बघितलं असेल की आमच्याकडं ट्रॅक्टर टोळी आमच्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त साखर कारखाने आहेत आणि आमच्या जिल्ह्यातल्या सगळ्या साखर कारखान्याचा सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की आमच्या टोळी मुकादम आलं. त्या ठिकाणी आम्ही टोळेवाल्यांनी कारखान्यांनी पैसे घेतलेले असतात आणि ते समोर टोळीला दिलेले असतात आणि अनेक त्या ठिकाणी टोळ्या पैसे घेतात आणि फसवून टोळ्या येत नाहीत आणि मग गुन्हा दाखल करायच्या वेळेस त्या ठिकाणी आमचे एक नाईक नवरे म्हणून कलेक्टर ऑफिसला SP ऑफिसच्या समोर उपोषणला बसलेत आणि मग त्याला आश्वासन दिलं की आम्ही गुन्हे दाखल करू, कारवाई करू, परंतु प्रत्यक्षात कारवाई होत नाही. त्या नोटीस निघाली जाती, गुन्हा जरी दाखल झाला तर त्याला आणायला जाताना त्या ठिकाणी पोलीस दिले जात नाहीत. ज्यावेळेस आणायची वेळ येते त्यावेळेस त्या लोकांची खूप मोठी अडचण होती. तर अध्यक्ष महोदय, या टोळी फसवणुकीच्या संदर्भात एक तात्काळ मोठ्या प्रमाणात कारवाई होऊन ह्या टोळी मुकदम ब्लॅकलिस्टेड करून जे फसवले जाणारे, आज अनेकांचं घरदार लागले, 20-20, 25-25 लाख रुपये टोळीवाल्याकडे गेले, त्याचं घर प्रपंच 2-4 एकर जमीन विकून आता त्याचं सगळं अडचणीत आलेत. तर अशा टोळीच्या संदर्भात एक कडक कायदा करणं आवश्यक आहे आणि तो तात्काळ त्या ठिकाणी करावा. अध्यक्ष महोदय, धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात त्या ठिकाणी दीपकजी बोराडे साहेब बसलेत. त्यांची मागणी अनेक वर्षापासून आहे. त्यांनी जालन्याला सुद्धा त्या ठिकाणी उपोषण केलं होतं. आत्ता देखील त्या आंदोलनाला बसलेत. त्यांची मागणीचा तात्काळ विचार करून त्यांना आमचं पाठिंबा समर्थन दे. अध्यक्ष महोदय, ह्या योजनेच्या माध्यमातून जवळजवळ 77.5 किलोमीटरचा पिंपळनेर, वरवडे, बेंबळे, नेवरे, नांदुरे, भोसे, रोपळे, तुंगत असा रस्त्याचा प्रस्ताव दिलाय. तर तो तात्काळ त्या ठिकाणी मंजूर व्हावा. दुसरा हॅमचा आम्ही जो रस्ता मागणी दिली आहे ते जामगाव, मानेगाव, वाकाव, उपळाई, बावी, मोडलीम, करकम, बार्डी, उंबरे, करोळे, म्हाळुंग, तर हे दोन्ही रस्ते त्या ठिकाणी व्हावे. अध्यक्ष महोदय, टेंभुर्णीमध्ये आमच्या इथं बस स्थानक आहे, जिथं त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी नावानं बस स्थानक व्हावं आणि त्याचं माडा आणि त्या ठिकाणी टेंभुर्णी, मोडलीम ह्या तिन्ही ठिकाणचं आज आपण BOT तत्वावरती बस स्थानक त्या ठिकाणी डेव्हलप करायला घेतलंय. तर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देऊन तो त्या ठिकाणी बस स्थानक डेव्हलप व्हावं आणि माड्यातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देऊन माड्याचं बस स्थानक त्या ठिकाणी डेव्हलप व्हावं अशा आणि त्याचबरोबर या सगळ्याबरोबर अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील MIDCचा मुद्दा आहे. MIDCच्या माध्यमातून मोडलीम MIDCमध्ये त्या ठिकाणी नोटिफिकेशन निघले आहे, जॉईंट अँड मेजरमेंट मोजणी झाली आहे. आता जिल्हाधिकाऱ्याकडनं त्या ठिकाणी फक्त आता जागेची भूसंपादन प्रक्रिया सुरू करायची आहे, जमिनीचा मोबदला ठरवून आणि तात्काळ. कारण आमच्याकडे अध्यक्ष महोदय सगळे उद्योग इथे यायला तयार आहेत. रस्त्याच्या नॅशनल हायवेच्या कडेला आहे, रेल्वे ट्रॅक आहे, तिथं ड्रायफ्रूट सारखी मागणी. आणि मग अशा पद्धतीनं आज अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात ग्रामपंचायत कार्यालयाची अनेक ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय नाहीत. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची योजना सुरू नसल्यामुळं आज दारफड वडशिंगचा रस्ता अजून काम सुरू नाही, तर ते काम तात्काळ त्या ठिकाणी करावं. मुख्यमंत्री महोदयांनी ग्रामविकास मंत्र्यांनी स्मशानभूमीपासून आता सुरुवात करायची ठरवली आहे. परंतु आज अनेक ठिकाणी मुस्लिम दफनभूमी असेल, जागा पाटबंधारेकडे आहे, आज आदेश होऊन देखील त्या ठिकाणी होत नाही. अध्यक्ष महोदय, मला या निमित्तानं एक आमच्या सगळ्यात महत्त्वाचा आमच्यातला प्रश्न आहे, केळी. आज अध्यक्ष महोदय 250 पेक्षा जास्त कंटेनर हे आज आमचे JNPTवर अडकलेत आणि केळीच्या बाबतीमध्ये 800 ते 900 कोटी रुपये अध्यक्ष महोदय या केळीवाल्यांचे आहेत. परवाच त्या ठिकाणी मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी टेंभुर्णीमध्ये आमच्या बैठक संजय बाबा कोकाटेच्या माध्यमातून घेतली. पण आपल्याला या निमित्ताने सभागृहाला विनंती करायची आहे की आज आमचे केळी शेतकऱ्याकडनं घेणारे वेंडर मुलं आहेत, 300 पेक्षा जास्त वेंडर आहेत आणि हे केळी शेतकऱ्याकडनं घेतात.
ती त्या ठिकाणी आज कंपन्याला देतात. ती 40 ते 45 कंपन्या ज्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या आहेत, त्या टेंभुर्णीमध्ये वास्तव्यात त्या ठिकाणी सगळे कोल्ड स्टोरेज घेऊन आहेत. आणि यांनी उदार शेतकऱ्याकडनं त्या ठिकाणी केळी मुलांनी घेतल्या वेंडरनी आणि त्या कंपनीला दिली आहे. डिसेंबरचं अजून पेमेंट येणं बाकी आहे. 800 ते 900 कोटी रुपयाचं पेमेंट येणं बाकी आहे. आज ती लोक त्या ठिकाणी दारात बसतायत. 4 महिने झालं पेमेंट मिळालेलं नाही. लोक त्या ठिकाणी हवालदिल झालेत. पैसे मिळण्याची अपेक्षा आहे. आणि मग केळीचा भाव आज जे 20 रुपये 22 रुपयाने केळी घेतली होती, या युद्धजन्य परिस्थितीमुळे 4 आणि 5 रुपयावर केळी आली आहे. तर प्रक्रिया केंद्र नसल्यामुळं आज आमच्या केळीच्या बाबतीत सगळ्यात मोठी अडचण झाली आहे. जवळपास अध्यक्ष महोदय 35,000 कंटेनर देशातले, त्यातले 23-24,000 कंटेनर माझ्या एकट्या मतदारसंघातनं केळी एक्सपोर्ट होती. आणि आज केळीच्या बाबतीत सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आमच्या भागातून होती आहे. केळीची समस्या खूप गंभीर आहे. तर या सगळ्या यांना आज वेंडरला अधिकृतरित्या त्यांना कोड दिला पाहिजे. त्यांना मार्केट यार्ड नसल्यामुळं त्यांना ओपन रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. त्यांना एक वेगळी ओळख दिली पाहिजे. कारण गावात कोण पण जाऊन केळी खरेदी करेल, कोण कुठं देईल आणि त्याचे जर पैसे बुडाले तर शेतकऱ्याचं नुकसान होतंय. त्याच्यासाठी तात्काळ त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या सोयीसाठी आपण हा निर्णय घेणं आवश्यक आहे. आणि केळी असेल, द्राक्ष असतील, डाळिंब असेल, या सगळ्या आज जे निर्यात थांबली आहे ती निर्यात होण्यासाठी आता आवश्यक आहे. याच्यावर काम करण्याची अध्यक्ष महोदय 2 मिनिटं. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील एक ऋषिकेश मोहन कांबळे म्हणून आहे, त्याची बहीण त्या ठिकाणी विट्याला दिली होती. तर त्या घरात त्या मुलीला त्या ठिकाणी फास देऊन मारण्यात आले. आणि मग मी PIला फोन केला, SP ना फोन केला, परंतु अजून चौकशी झाली नाही. त्याच्या आधी त्या मुलीची एक भाऊजाई आणि सासू या तिघांना त्या लोकांनी मारून टाकलंय. आणि एका घरात जर 3-3 महिला त्या ठिकाणी अशा पद्धतीने होत असतील आणि तरी पोलीस तपास करत नाहीत तर तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी अध्यक्ष महोदय मका खरेदी केंद्र सुरू झालेत, परंतु मका खरेदी केंद्र झाले, मका खरेदी केली, परंतु आज 3 महिने झाले त्यांचे पैसे मिळाले नाहीत. मका मात्र घेतली, परंतु अजून शेतकऱ्याला सरकारकडनं पैसे मिळाले नाही. आणि आज जी मका खरेदी केंद्रावर मका येते आहे त्याला बारदाना नाही, म्हणून खरेदी केंद्र त्या ठिकाणी बंद आहेत. तर त्या ठिकाणी खरेदी केंद्रासाठी बारदाने उपलब्ध करून लवकरात लवकर आज अध्यक्ष महोदय अहिल्यानगर ते टेंभुर्णी 561A हा जो आमचा हायवे आहे, ह्या 4 लेनच्या बाजूला पूर्वी चौपट जमिनीला पैसे मिळत होते. आता सरकारनं निर्णय बदललाय आणि दुप्पट झालंय. अध्यक्ष महोदय, शेजारी असलेल्या करमाळ्यामध्ये आज चापडगावमध्ये त्या ठिकाणी गट नंबर 53ला 2022 प्रमाणे 4 पट पैसे मिळाले. आणि आज मात्र सोलापूर जिल्ह्यात मात्र दुप्पट पैसे. हे शेतकऱ्यावर होणारा अन्याय त्या ठिकाणी आपल्याला दूर करणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, ST महामंडळाने 8,200 अध्यक्ष महोदय 2 मिनिटं. अध्यक्ष महोदय 8,200 उमेदवाराची 2022 साठी परीक्षा घेतली. त्यामध्ये 1,058 उमेदवाराला त्या ठिकाणी नियुक्ती दिली, परंतु 2861 उमेदवार आज देखील नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. ही मुलांचे वय वाढत चाललेत. आता यांना त्या ठिकाणी तात्काळ नोकरी देणं आवश्यक आहे आणि त्यांना समावेश करून आपल्या STला देखील त्या ठिकाणी गरज आहे. आणि मग चालक आणि वाहक हे 2 पदावरती ही लोक आहेत. आज महसूल सेवकाचे अध्यक्ष महोदय पेट्रोल टाकायला पैसे नाहीत. अध्यक्ष महोदय 2 मिनिटं. अध्यक्ष महोदय, महसूल जे आमचे कोतवाल आहेत ना, कोतवाल असतील, त्या रोजगार सेवक असतील, ह्यांची अवस्था अशी आहे, ह्यांना 7-7 महिने 5-5 महिने पगार झाली नाही. ह्या मुलांनी काम कसं करायचं, पेट्रोल सुद्धा टाकायला परिस्थिती नाही. तर यांचे त्या ठिकाणी तात्काळ पगारी व्हायला पाहिजे आणि त्यांना जे सरकारने आश्वासन दिलं होतं त्यांच्या पगारीमध्ये वाढ करायची आणि त्यांना कायमस्वरूपी करण्याची, ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. अध्यक्ष महोदय, ग्रामपंचायत स्तरावरती जे संगणक प्रशासक आहेत त्यांना देखील आपण बोललो होतो 336 कोटी रुपये तरतूद. तर अध्यक्ष महोदय, त्यांनी देखील करणं आवश्यक आहे. आणि अध्यक्ष महोदय, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. चला पुढे काय होतं, प्रस्तावावर बोलायचंय? नाही मांडत आहे.